चला इंग्लिश शिकूया. इंग्लिश फॉर पर्सनॅलिटी, इंग्लिश फॉर करिअर अँड इंग्लिश फॉर ऑफकोर्स युअर कॉन्फिडन्स. त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे, परंतु इंग्रजी आली पाहिजे, परफेक्ट इंग्रजी आली पाहिजे किंवा इंग्लिश आली पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हाऊ टू स्पीक इंग्लिश परफेक्टली. पण त्यामध्ये एक सिंपल मेकॅनिझम आहे, आय एम सॉरी. टायटल काय आहे? आय एम सॉरी. तुम्ही पाहिलं असेल, पहिलीचा मुलगा पण आय एम सॉरी म्हणतो, कॉलेजचा मुलगा पण आय एम सॉरी म्हणतो, किंवा वडीलधारी पण आय एम सॉरी हे शब्दप्रयोग करतात. मग मला सांगा, पहिली आणि कॉलेजमध्ये जे अंतर जे अपग्रेड झालं, आपण आय एम सॉरीला अपग्रेड नाही केलं. आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आय एम सॉरी हाऊ टू अपग्रेड. आता आपण आय एम सॉरी केव्हा म्हणतो? जेव्हा एखादी चूक होते किंवा आपल्याकडून काही घडतं त्यावेळेस आपण काय म्हणतो समोरच्याला? आय एम सॉरी. आता त्या आय एम सॉरीमध्ये अशी जादू पाहिजे की समोरचा व्यक्ती तात्काळ आपल्याला माफ केला पाहिजे. परंतु प्रॉब्लेम काय आहे? कॉमन इज ऑलवेज कॉमन. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी दिवसभर लोक म्हणतात आय एम सॉरी, त्याचं नावीने काय वाटत नाही. तर आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय इनोव्हेट करता येईल, हाऊ टू अपग्रेड आय एम सॉरी. चूक कोणी करतं, परंतु चूक केल्यानंतर समोरचा व्यक्ती आपल्याला माफ केला पाहिजे, पण त्यासाठी आपली लँग्वेज परफेक्ट पाहिजे. आणि टुडे वी आर गोइंग टू अपग्रेड आय एम सॉरी. कसं आहे की कॉमन टू अनकॉमन, ऑर्डिनरी टू एक्स्ट्राऑर्डिनरी अँड सिम्पल टू सॉफिस्टिकेटेड, हे जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल घडतो, ऑफकोर्स समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा बदल घडत असतो. त्यासाठी आज आपण अपग्रेड करणार आहोत आय एम सॉरीला. आय एम सॉरीच्या ऐवजी आता वापरायचं आपण प्लीज पार्डन मी. या ठिकाणी प्लीज पार्डन मी, येस, थोडंसं अपग्रेड. कारण आय एम सॉरी ऐकून ऐकून बोर झालेलं आहे आणि बोलणारा सुद्धा बोर झालेला आहे. पण आपण म्हणणार आहोत प्लीज पार्डन मी, मला माफ कर. येस, इंग्लिश परफेक्ट, कॉन्फिडन्स परफेक्ट. तर यानंतर आय एम सॉरी थोडंसं अवॉइड करायचं आणि काय वापरायचं? प्लीज पार्डन. नेक्स्ट वन, आय बेग युअर पार्डन. थोडंसं आणखी अपग्रेड. करेक्ट, आय बेग युअर पार्डन. प्लीज पार्डनच्या ऐवजी नंतर थोडंसं प्लीज, व्हॉट आय मीन से, आय बेग युअर पार्डन. ओके. नेक्स्ट वन, आय अपोलोजाइज फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. मी मनापासून सॉरी म्हणतो, मैं दिल से माफी मागता हूं. समोरचा माफ करणारच आहे. करेक्ट. सो आय अपोलोजाइज फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. पहिलं काय होईल? पार्डन मी. थोडंसं अपग्रेड, आय बेग युअर पार्डन. आणि थर्ड अतिशय अपग्रेड, आय अपोलोजाइज फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. करेक्ट. कारण काय असतं, सगळं शब्दावर आहे. शब्दामुळे भांडणे होतात आणि शब्दामुळे भांडणं सॉल्व्ह पण होतात. शब्दामुळे नाराजी होते, नाराजी दूर पण होते शब्दामुळे. आता ते आपला चॉईस आहे टू यूज वर्ड्स इन कन्स्ट्रक्टिव्ह वे और टू यूज दॅट वर्ड्स और दीज वर्ड्स इन अ डिस्ट्रक्टिव्ह वे. बट वी शुड यूज वर्ड्स इन अ कन्स्ट्रक्टिव्ह वे. करेक्ट. चलो नेक्स्ट, आणखी थोडंसं प्लीज अपोलोजाइज मी, हे नॉर्मल आहे. प्लीज अपोलोजाइज मी, हे झाले 4 एक्सप्रेशन. आय एम सॉरी, प्लीज पार्डन मी, आय बेग युअर पार्डन, थोडंसं आणखी अपग्रेड, आय अपोलोजाइज फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आणि प्लीज अपोलोजाइज मी. या चारीचा अर्थ, 5चा अर्थ एकच होतो. थोडंसं आणखी अपग्रेड करूया. या ठिकाणी पहा, सिन्सिअर अपॉलॉजी, प्रामाणिकपणे माफी. सिन्सिअर अपॉलॉजी, बात करने से बात बनती है. त्यामुळे आपण बोलताना अतिशय विनम्र बोललं पाहिजे. विद्या विनयनं शोभते, मॅनर्स मेक अ मॅन. आय एम सॉरी फॉर्मल झालं. इट्स व्हेरी फॉर्मल टू से आय एम सॉरी. समोरच्याला काय वाटत नाही आणि बोलणारा काय वाटत नाही. काही बोला आणि सॉरी म्हणून जा, असं नाहीये. थोडंसं अपग्रेड करावं लागेल. आणि पुढचं आहे सिन्सिअर अपॉलॉजी. नेक्स्ट वन, इट्स ऑल माय फॉल्ट. चुका स्वीकारतो तोच पुढे जातो. सरळ म्हणायचं, इट्स ऑल माय फॉल्ट, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. और सिन्सिअर अपॉलॉजी. करेक्ट. नेक्स्ट वन, इट्स ऑल माय फॉल्ट, अपॉलॉजी. माफी असावी, हे सगळी माझी चूक आहे. चूक केल्यानंतर माफी मागण्यामध्ये कमीपणा काही होत नाही, वजन कमी होत नाही, काही कमीपणा नसतो. त्यामुळं आपण चूक मान्य करावी. इट डझंट कॉस्ट मनी टू ॲक्सेप्ट मिस्टेक. करेक्ट. त्यामुळं इट्स ऑल माय फॉल्ट, अपॉलॉजी. माझी चूक झाली, माफी असावी. नेक्स्ट, थोडंसं आणखी अपग्रेड, प्लीज डायजेस्ट माय मिस्टेक, एक्सक्यूज मी फॉर इट. माझे चुका पोटात घ्या आणि मला माफ करा. येस. तर हे झाले काही एक्सप्रेशन कुणाच्या ऐवजी? आय एम सॉरीची. पहिलं, आय रिपीट वन्स अगेन, पार्डन मी. हे नाही आवडलं, आय बेग युअर पार्डन. हे नाही आवडलं, आय बेग युअर पार्डन फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. मी मनापासून माफी मागतो. समोरचा कितीही जरी पाषाणमध्ये असेल तरी तुम्हाला माफ करेल, कारण तुमचे शब्द तसे आहेत. करेक्ट. नेक्स्ट वन, प्लीज अपोलोजाइज मी, मला माफ करा. पुढचं घ्या, पार्डन मी, इट्स ऑल माय फॉल्ट. नेक्स्ट, इट्स
ऑल माय फॉल्ट, थोडंसं आणखी अपॉलॉजी, इट्स ऑल माय फॉल्ट, पुढचा शब्द काय अपॉलॉजी. अँड लास्ट, प्लीज डायजेस्ट माय मिस्टेक, एक्सक्यूज मी फॉर इट. आणि माझी चुका माफ करा, पोटात घ्या आणि माफ करा. येस, सो दे आर द पॅरल एक्सप्रेशन ऑर अल्टरनेटिव्ज फॉर आय एम सॉरी. आय एम सॉरीच्या ऐवजी हे सर्व पर्याय आहेत. आणि ऑफकोर्स इफ यू अपग्रेड युअर लँग्वेज, बिलीव्ह मी, यू विल बी अ वंडरफुल पर्सन. त्यामुळे इंग्रजीमध्ये कसं आहे, इंग्रजी राहो आणि कोणती भाषा राहो, दोन प्रकारची भाषा असते. एक भाषा फक्त भाषा असते, पण त्यामध्ये काही एक थोडीशी सॉफिस्टिकेटेड भाषा असते, ज्याला आपण सुसंस्कृत भाषा म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल, शब्दामुळे युद्ध होतात, शब्दामुळे भांडणं होतात आणि शब्दामुळे वैमनस्य येतं. पण त्याचवेळी शब्दामुळे ह्या तिन्ही गोष्टी टाळू शकतो. त्यामुळे आपली लँग्वेज चांगली पाहिजे. अँड दॅट्स वाय वी शुड अपग्रेड अवर लँग्वेज. आज आपण आय एम सॉरीला काय केलं, अपग्रेड केलं. आता आय एम सॉरी हे कॉमन एक्सप्रेशन आहे, पण त्याऐवजी मीन्स वी हॅव टोल्ड सर्टन एक्सप्रेशन दॅट अपग्रेड आय एम सॉरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी किंवा मित्रांसाठी बनवलेला आहे, कारण की आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना इंग्रजी बोलता आली पाहिजे. इंग्रजी बोलता आली की कॉन्फिडन्स वाढतो. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ इंग्लिश. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आवडला तर बिलकुल शेअर करा मित्रांना, नातेवाईकांना, कारण काय असे कंटेंट समोरच्या व्यक्तीवर चांगले प्रभाव टाकतात. अँड शुअरली I will welcome all your comments. Meanwhile, I take your kind leave, but don't forget to subscribe channel, not for my benefit, but for the notification of next videos. Great time. Bye bye.